ज्या बहिणीसाठी भावाने आपलं घर विकून सर्वस्व गमावलं, तिला सासऱ्याच्या लोकांनी निर्दयपणे संपवलं. हुंड्याच्या हव्यासाने एका कुटुंबाची स्वप्न चिरडली आणि का असा दुर्दैवी शेवट झाला? नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. दिल्लीतील मोना हिचं फरीदाबादमध्ये राहणाऱ्या राहुल मिश्रा याच्यासोबत लग्न झालं होतं. मोनाच्या कुटुंबाने तिच्या लग्नासाठी आपलं घर विकलं होतं आणि हुंड्यात कार, 5 लाख रुपये आणि इतर वस्तू दिल्या होत्या. लग्नानंतर मोनावर सासऱ्यांच्याकडून पैशासाठी सतत दबाव आणला जात होता. तिच्या बहिणीने सांगितलं की सासऱ्याच्या लोकांनी जमिनीसाठी देखील अतिरिक्त पैसे मागितले. मागण्या पूर्ण झाल्यावर मोनाला मारहाण झाली आणि अखेर गळा दाबून तिची हत्या करण्यात आली, अशा कुटुंबियाचा गंभीर आरोप आहे. मोनाच्या मृत्यूची माहिती थेट दिली गेली नाही, तर एका मध्यस्थामार्फत तिची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांनी पती राहुल मिश्रा याला अटक केली असून चौकशी सुरू आहे. कुटुंबियांनी इतर आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. पण प्रश्न असा आहे, एवढं सर्वस्व देऊनही का मोनाचा जीव वाचू शकला नाही? हुंड्याच्या या दुष्ट प्रथेचं शेवटच थांबणार का? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.